आणि यानंतर परभणीमधली एक सविस्तर बातमी बघूयात। परभणी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला दिसला। त्यामुळे शेती पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेली आहे। हातातोंडाशी आलेला घास देखील या पावसानं हिरावून घेतलाय। परभणीमध्ये पहाटेच्या वेळेला झालेल्या या मुसळधार पावसामुळे ओढे, नदी, नाले यांना पुन्हा एकदा पूर आलाय। इथल्या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। पूर्ण आसोला शिवारामध्ये जवळपास 25 ते 30 हेक्टर असं समजा पट्टा गेलेला आहे। हे जे दिसतंय हे 20 एकरचा असा पट्टा आहे। जर हे नदीचा प्रवाह नसून नदीचा प्रवाह पलीकडे आहे, ते सोडून अलीकडे आलेली आहे नदी। आणि भयानक आता पसरो आम्हाला जसं कळतं इतकं पाणी कधीच नाही पडलं। काल 2 तासामध्ये असं एकदम ढगफुटी झाल्या प्रमाण झालंय। शेतातलं शेतात नाही तर गावामध्ये बी बरेच जागी पाणी शिरलेलं आहे। नाही ना, कधीच पाहिला नाही। किती झाला पाऊस रात्री? रात्रीचा पाऊस भयंकर झालेला आहे। किती होता पाऊस? पाऊस 1.5 पावणे 2 तास पडा, मात्र पाणी जास्त पडले जोरात।